महापालिका शिक्षण मंडळामध्ये शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन चालू आहे। पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय। महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या गलथान कारभाराच्या विरोधामध्ये आंदोलन सध्या सुरू आहे। पुणे महापालिकेनंतर शिवसेनेचा मोर्चा शिक्षण मंडळाकडे वळलेला दिसतोय। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, इथे आंदोलकांची मागणी काय आहे? किती वेळापासून हे आंदोलन सुरू आहे? पूर्वी जर आपण बघितलं तर शिवसेना शिंदे गटाकडून हे जोरदार आंदोलन सुरू आहे। काही वेळापूर्वी त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या मुख्यद्वारासमोर आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता हे सगळे आंदोलनकर्ते पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। अनेक फाईल या ठिकाणाहून गायब झालेले आहेत। शिक्षण मंडळाचं सगळं गलथान कारभार या ठिकाणी सुरू आहे, गलथान कारभार सुरू आहे असे आरोप या ठिकाणी केले जातात। आणि त्यानंतर आता बघितलं तर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न होतोय। जे इथले शिपाई आहेत त्यांच्याकडून हे मुख्य जे दरवाजा आहे तो बंद करून घेण्यात आलेला आहे। मात्र तरी देखील शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण काहींशी थेट बोलायचा प्रयत्न करू। अर्थात इथं बघितलं तर सगळेजण आहेत। अध्यक्ष नाना, आंदोलन जोरदार करताय। महापालिकेनंतर तुम्ही आता इथं पोहोचलेला आहे। काय काय म्हणणं आहे? काय म्हणणं बघा, आयुक्तांनी टेंडरला परमिशन दिल्यानंतर टेंडर काढण्यासाठी शिक्षण मंडळात 7 तारखेला या ठिकाणी फाईल आली। 7 तारखेला 2 वाजता या ठिकाणी फाईल इनवर्ट झाली आणि 2:20 या ठिकाणी फाईल चोरीला गेली। ही फाईल इन्व्हर्ट झाल्यानंतर सुद्धा फाईल चोरीला गेली। आमचं म्हणणं की 2 ते 2:30 वाजेपर्यंत 7 तारखेला फक्त इथं विचारण्यासाठी आलात तर तुम्हाला आत सुद्धा घेत नाहीत। आम्ही त्याला आत कसं जायचं ते जाऊ आणि जोपर्यंत आम्हाला ते पत्रेवर मिळत नाही की आम्ही त्याच्या गुन्हा दाखल करत नाही आणि फुटेज मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। दाराला तर कुलूप लावलं तुम्ही तर आत मला काय सोपं आहे का शिवसेनेला? 5 मिनिटाची वेळ दिली, येतील खुलतील, नाही गेलं तर आम्हाला कसं जायचं आम्हाला माहिती आहे। शिवसेनेला सांगायला लागत नाही। काय काय नक्की तक्रार काय तुमचं? कंप्लेंट काय? वाडी सर्वे नंबर 43 हे असलेली पुणे महापालिकेची, ज्यावर शिक्षण मंडळाचं त्याच्यावर रिझर्वेशन आहे, शाळेचं रिझर्वेशन आहे। ही फाईल ज्यावेळेस 7 तारखेला शिक्षण मंडळात आली, शिक्षण मंडळामध्ये 2 वाजता त्या ठिकाणी फाईल इन्व्हर्ट झाली आणि 2:15 ही फाईल झाल्यानंतर इन्व्हर्ट झाल्यानंतर ती फाईल गायब होते। नक्की याच्या मागे कोणाचा? सत्ताधारी पक्षात आहात, राज्यात तुमची सत्ता आहे। तुम्ही या संदर्भात शिक्षण अधिकारी असतील किंबहुना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना का नाही सांगत? हे सगळं 1 वर्ष झाले या फाईलचा आम्ही पाठपुरावा करतोय। 7 तारखेपासून मी रोज शिक्षण अधिकाऱ्याला रोज भेटतोय आणि 7 तारखेपासून फोन करतोय, त्यांना सांगतोय की तुम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करा, फुटेज का। जर सत्ताधाऱ्यांचं सुद्धा ऐकत नसेल तर सत्ताधाऱ्यांना बी रस्ते उतरावं लागतं ना। पोलिसांका बी आम्ही पत्र व्यवहार केला ना। 1 मिनिट, शिक्षण मंडळातून फाईल चोरीला होणे म्हणजे पुणे महानगरपालिकेची नामुष्कीन आहे का नाही? एखादी फाईल चोरीला जाणं म्हणजे कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना। मग जर तुम्ही कायदेशीर पद्धतीने सुद्धा करत नसेल तर त्याच्या गुन्हा दाखल पाहिजे। ह्याच्यात कोण सत्ताधाऱ्यांचा हात आहे का हे बी बघितलं पाहिजे ना। ह्याच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे। आम्हाला 2 ते 2:30 वाजेचं फुटेज 7 तारखेला ह्याचं निदर्शन करण्यासाठी आम्ही आलोय। जर आपण बघितलं तर शिवसेना शिंदे गटाकडून अशा पद्धतीने जोरदार आंदोलन केलं जात आहे। काही वेळापूर्वी महानगरपालिकेच्या मुख्यद्वारावर चढत आंदोलन केलेलं होतं। ज्या पद्धतीने अनेक घोटाळे त्या ठिकाणी झालेले आहेत, रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, एका पावसातच रस्त्यावर पाणी साचलेलं होतं आणि त्यानंतर आता शिक्षण मंडळात सुद्धा ज्या पद्धतीने घोटाळा आहे ते सगळं बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। अर्थातच राज्यात सत्ता असताना देखील अशा पद्धतीने त्यांच्यावर आता आंदोलनाची वेळ आली आहे। मिकी, धन्यवाद तू दिलेल्या अपडेटबद्दल।